नमस्कार मित्रांनो, आटपाडी या ठिकाणी मैदान चालू आहे. हे मैदान आदत आहे का दुसरं आहे ते काय माहीत नाही, परंतु त्या मैदानामध्ये 7 सेमी पळाले. ते 7 सेमीचे निकाल जे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मला थोडीशी कामं होती आज, त्याच्यामुळे आज काय व्हिडिओ बनवायला गटाचं काय जमलेलं नाही, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. तर सुरुवात करूया. कोणकोणते नंदी फायनलसाठीच गुलालासाठी पात्र झाले. घरनिकीचा राजा आज पळण्यासाठी त्या ठिकाणी होता आणि कशी कामगिरी केली घरनिकीच्या राजाने नक्कीच बघा. सेमीफायनल 1चा निकाल आणि निकाल. सेमीफायनल 1चा निकाल आटपाडी मैदानामधील तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक चांगलं नामांकित नंदी आहे चेंडू आणि त्याच्यासोबत अर्जुन पळताना दिसला. सुंदर अशी गाडी तास क्रमांक 4 वरून गुलालासाठी पात्र झालेली आहे. या गाडीवरती ड्रायव्हर होते भैया ड्रायव्हर वाटेगावकर. काय गाडी पळवली, मस्तच गाडी पळवली. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेले, त्यांनी खूप सारे फायनलसाठी पात्र केलेले, खूप सारे शुभेच्छा. आणि त्याच सेमीमध्ये जी गाडी क्वार्टर फायनलसाठी राहिलेली आहे जावेद छोटू ड्रायव्हर धुरकरी यांचा लक्षा आणि विराट, ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या या 1 नंबर सेमीमधून. खूप साऱ्या शुभेच्छा 4ही नंदींना, 4ही मालकांना आणि 2ही ड्रायव्हरांना. धन्यवाद. आता बघूया सेमीफायनल 2चा निकाल. सेमीफायनल 2मध्ये आपल्याला सुंदर अशी गाडी पळताना दिसली. या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीकरांचा राजा विरुद्ध निमगावकरांचा सावकार, अशी लढत जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली. घरनिकीकरांच्या राजाची गाडी होती तास क्रमांक 4 वरून आणि निमगावकरांच्या सावकारची गाडी होती पब्लिकनं तास क्रमांक 1 वरून. असं वाटत होतं की सहज घरनिकीकरांचा राजा आणि घरनिकीचा राजाचा पायरा सोन्या होता आणि निमगावकरांच्या सावकारचा पायरा होता आदत बाहेर होता. परंतु या दोघांमध्ये घरनिकीकरांचा राजा बाजी मारेल असं वाटत होतं, परंतु निकालात घुसला असा हा निमगावकरांचा सावकार आणि त्याने पब्लिकनं बाजी मारून दाखवून दिले की तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 4ही खांदी फिट पळणारा बैल असा आहे आणि तो जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवणारा असा हा एकमेव नंदी नाही आहे. भरपूर सारे आहेत, परंतु आत्ता चालू सीझनचा एक 4ही खांदी फिट असा हा निमगावकरांचा सावकार. आणि भारत ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे. घरनिकीकरांच्या राजाची क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झाली आहे तास क्रमांक 4 वरून आणि घरनिकीकरांचा राजाचा आणि सोन्याचा क्वार्टर फायनलसाठी नंबर आलेला आहे. बघूया पळती का नाही गाडी घरनिकीच्या राजाची. तसेच आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 3चा निकाल घेतोय. 3मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली. तास क्रमांक 4 वरून गाडी पळताना दिसली. जावेद ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर यांच्या गाडीचा पुन्हा एकदा अर्जुन आणि सर्जा या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र झालेले आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. तसेच आजच्या मैदानामध्ये त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी उतरलेली आहे निमगावकरांचा पाखऱ्या आणि त्या पाखऱ्यासोबत आपल्याला पळताना दिसला विटेकरांचा दचक्या आणि पाखऱ्या. ही गाडी जी आहे ती आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अर्जुन आणि सर्जाची गाडी फायनलसाठी पात्र. 4ही बैलांचे, 4ही मालकांचे आणि 2ही ड्रायव्हरांचे मनापासून आभार. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 4चा निकाल आणि निकाल. पब्लिकनं पुन्हा एकदा गाडी पळाली. तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी. डोंबाळवाडीकरांचा शंभू पळाला आणि त्याच्यासोबत नाग्या पळाला. सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र शंभू आणि नाग्याची. आणि त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी आहे तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी. यमगर म्हासुर्ने झरेकरांचा चिमण्या आणि साई, ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. 4ही बैल मालकांचं, 4ही बैलांचं आणि 2ही ड्रायव्हरांचं खूप खूप आभार मनापासून. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 5चा निकाल घेतोय. 5मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी. कैलासवासी मदन पैलवान रेटरे यांचा राजा पळाला आणि त्या राजासोबत शिराळीकरांचा मुन्नाभाई पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा 4ही मालकांना, 4ही नंदींना आणि 2ही ड्रायव्हरांना. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 6चा निकाल घेतोय. 6मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी. आदत किंग तलवार पळाली आणि त्या तलवारसोबत आपल्याला शिकऱ्या नावाचा नंदी पळाला. सुंदर अशी गाडी पळाली. शिकऱ्या आणि आदत किंग तलवारची गाडी सेमीफायनलसाठी पात्र. सेमीफायनल पास करून फायनलसाठी पात्र. आणि क्वार्टर फायनलसाठी पात्र जी गाडी आहे आटपाडीकरांचा लकी शेट आणि त्या लकी शेट आपल्याला कार्टून पळताना दिसला. कार्टून आणि लकी शेटची गाडी सेमीसाठी पात्र. 7वा सेमीचा आहे तो पेंडिंग आहे. हे होते आजच्या मैदानातील 1 ते 6 सेमीचे निकाल.
आटपाडी या मैदानातील मैदान P3 वरती चालू आहे. धन्यवाद.